टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 14 वर्षीय मुलगी बेपत्ता। 13 ते 14 दिवस उलटले तरी तपासाचा मागमूस नाही। कुटुंबियांचा संताप। पोलीस अधीक्षकांकडे धाव घेण्याचा इशारा। पूर्णा तालुक्यातील सुडावा परिसरातील नवीन वसाहतीत राहणारी 14 वर्ष 4 महिन्यांची अल्पवयीन मुलगी संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। नातेवाईकातील एका युवकाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून सुडावा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होऊनही तब्बल 13 ते 14 दिवस उलटले तरी मुलीचा शोध लागलेला नसल्याने पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। फिर्यादीनुसार संबंधित अल्पवयीन मुलगी 26 जून रोजी सायंकाळी घरातून बेपत्ता झाली। कुटुंबियांनी नातेवाईकांसह परिसरात सर्वत्र शोधाशोध केली, मात्र तिचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही। दरम्यान मुलगी संशयित युवकासोबत जाताना काही नागरिकांनी पाहिल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर संबंधित युवकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचं निदर्शनास आले। या प्रकरणी कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून सुडावा पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध अपहरणासह लागू असलेल्या कायद्यान्वये गुन्हा दाखल नोंदवला आहे। मात्र गुन्हा दाखल होऊन 13 ते 14 दिवस उलटूनही मुलीचा शोध लागलेला नसल्याने मुलीचे आईवडील प्रचंड मानसिक तणावाखाली असून न्याय मिळावा आणि तपासाला गती द्यावी यासाठी ते लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे मागील 13 ते 14 दिवसात परिसरात अल्पवयीन मुलगी बेपत्ता होण्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा गंभीर प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करून मुलींचा सुरक्षित शोध लावणे अपेक्षित असताना तपासातील संथगतीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मुलगी सुरक्षित परत कधी? 13 ते 14 दिवसांपासून मुलीचा कोणताही ठाव ठिकाणा नाही। कुटुंबियांचे अश्रू, वाढती चिंता आणि पोलिसांच्या संथ तपासामुळे कुटुंबियांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या प्रकरणात तातडीने विशेष पथक नेमून मुलीचा शोध लावण्याची मागणी जोर धरत आहे। वाघमारे आमची मुलीला नेले 14 वर्षाचा, अजून काहीच पत्ता नाही। साहेबाला दिले की ते काहीच सांगण्यात चालत आम्हाला। इन्क्वायर करायले म्हणाले, काही बोलू देणार चालत आम्हाला। साहेब येऊ देणार चलेत आणि काही बोलू देणार चलेत। आणायला चललो म्हणाले तेवढंच करायलेत आम्हाला। गरीब लोक आहे साहेब, आमचं काही नाही साहेब। तिथे गरीब आहे, 14 वर्षाची मुलीला नेलेत आमचं काही साहेबांना ते दिले की पोलीस ठाण्यावर इन्क्वायर देण्यात चालेत। काही नाही, आज चलो उद्या चलोत म्हणाले साहेब। आमचं काही तर मदत करावं साहेब, लेकराचं गरीब आहे आम्ही, आमचं काही बघण्यात चालले तिथले साहेब। मग नाव मारुती आहे, सुडावा मंदिरात रहिवासी झालेला आहे। मग त्यांना 14 वर्षाची मुली गेली आणि तक्रार दिलं सुडावा पोलीस स्टेशनमध्ये। अजून काही इन्क्वायरी भेटलंच नाही आम्हाला। आता जाऊन 27 तारीखला झाले, आज बघा 16 तारीख आहे आज। आता अजून काही तक्रार भेटलं नाही, काही नाही आम्हाला। तर मुलीचं कसं झाले काही नाही आम्हाला, काही भेटलंच नाही। अजून पोलीसवाल्यापाशी गेलो, तक्रार दिलो, सर म्हणाले थांबतो या इन्क्वायरी करावं। अजून काही पत्ताच नाही आम्हाला, काही भेटलंच नाही आम्हाला इन्क्वायरी। तर कसं करावं काय नाही आमच्याकडं बघा, गरीबकडं 4 मुली 1 मुलगा आहे माझ्यापाशी। 14 वर्षाच्या मुलीला पळून नेला आहे, त्याला काय सांगितलं काय बोलले ती अजून इन्क्वायरी नाही, काय नाही। आम्ही तर परेशान आहेत, लढून लेकरं बाळा सगळे गंगोत परेशानीमध्ये आम्ही। मोठ्या साहेब आम्ही लक्ष देऊ, आमच्या जिल्ह्याचा साहेब मोठा गरीबाकडे बघाव जरा। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पूर्णा, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।